श्री संत सद्गुरू बाळूमामा प्रसन्न. नमस्कार श्रोते हो, आज आपण श्रवण करत आहात बाळूमामांचा संदेश. पाहून दुर्लक्ष करू नका आणि असेच बाळूमामांचे संदेश आपल्यापर्यंत पोहोचण्यासाठी पहिल्यांदा व्हिडिओला लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून शेजारील बेल आयकॉन नक्की प्रेस करा, जेणेकरून येणारे बाळूमामांचे संदेश आपल्याला सर्वात अगोदर भेटून जातील आणि तुमच्यावर आणि तुमच्या कुटुंबावर बाळूमामांची अखंड कृपादृष्टी आयुष्यभर राहील. आणि कमेंटमध्ये बाळूमामा प्रसन्न लिहायला विसरू नका. बाळूमामा म्हणतात, आयुष्यात स्वतःचं अस्तित्व दाखवून दिल्याशिवाय कुठेही आपल्या उपस्थितीची दखल घेतली जात नाही. आयुष्याचे सगळेच निर्णय आयुष्यावर सोडून दिले तर माणसाला फक्त जिवंत राहता येतं, जगता कदाचित ही येता येत नाही. मनासारखं दिवस पाहण्यासाठी मनाविरुद्ध घडणारे दिवस सोसावे लागतात. कठीण प्रसंगात न मागता दिलेली साथ नेहमी मोलाची ठरते. जिथे सर्व संपलं याची जाणीव होते, तिथे पाठीवर अलगद पडणारा हात देवापेक्षा कमी नसतो. म्हणून जिद्दीच्या प्रवासात शांतता आणि संयम खूप महत्त्वाचा असतो. मन मारून जगण्यापेक्षा मन भरून जगा, कारण इथला मुक्काम केव्हा संपेल सांगता येत नाही. डॉक्टर होण्याचा अभ्यास न करता सुद्धा आपल्या घरात एक डॉक्टर असतो, ती म्हणजे आपली आई. म्हणून जीवनात वास्तव समजणं अवघड नाही. फक्त त्या तराजूमध्ये दुसऱ्या तोलता त्याच तराजूमध्ये स्वतःला बसवून बघा. आयुष्यात कीर्ती हवी असेल तर तिचा पाठलाग करू नका, तिच्याकडे पाठ फिरवा आणि मेहनतीने कार्य करा. आयुष्यात वर्तमानात जगता आलं पाहिजे. कुणास ठाऊक भविष्यासाठी रोखून ठेवलेलं आयुष्य जगता येईल की नाही. शांत व प्रसन्न मन हे शेवटचं असं हत्यार आहे की जे मनातील कोणत्याही प्रकारच्या आव्हानांना सामोरं जाण्यास सज्ज असतं. फुले नित्य म्हणलात, ज्योती अखंड उजळतात. आयुष्यात चांगली माणसं नकळत मिळतात. तोडणं हा क्षणांचा खेळ असतो, पण जोडणं हा संपूर्ण आयुष्याचा मेळ असतो. आयुष्यात शांत राहण्याचा एकमेव मार्ग म्हणजे ज्या गोष्टी आपण बदलू शकत नाही त्याबद्दल विचार करणं आपण सोडून द्यायला पाहिजे. नक्कीच जीवनामध्ये आपल्याला यश मिळाल्याशिवाय राहणार नाही. जगणं निरर्थक म्हणतो तो बेईमान असतो. हवं ते घेता आलं पाहिजे. आयुष्य खूप मोठं दुकान आहे. आयुष्य एकदाच मिळतं, जगायला शिकलं पाहिजे. माझा जन्म गरीब घरात झाला. माझ्याजवळ खानदानी संपत्ती नाही, जमीन नाही. परिस्थितीमुळे मला योग्य शिक्षण मिळालं नाही. ह्या आणि अशा कित्येक सबबी पुढे करणं, त्यावर चर्चा करून आत्ता हातात आहे तो वेळसुद्धा वाया घालवणं म्हणजे आपल्या दुःखाचं, अपयशाचं, अधोगतीचं खापर दुसऱ्यावर फोडणं. दुसऱ्याची सहानुभूती मिळवून मनाचं समाधान करून घेणं हा निव्वळ वेडेपणा आहे. ज्याला आयुष्यात काही करायचंच नाही तो असे बहाणे शोधत असतो. ज्याला आयुष्यात काही मिळवायचं आहे, फक्त जगायचं नाही तर आनंदाने जगायचं आहे, तो कारणं न सांगता आहे त्या परिस्थितीत आजूबाजूला लपलेल्या संधी शोधतो. एक माणूस पंखा साफ करण्यासाठी स्टूलवर एका पाय चढणार तेवढ्यात स्टूलचा पाय पडतो. दुसरा पाय ठेवण्याच्या अगोदर स्टूल तुटतो. तो माणूस वैतागतो, चिडचिड करतो, पण त्याची बायको मात्र, तुमचं नशीब किती चांगलं आहे, स्टूलवर चढण्या अगोदर पाय तुटला, नाहीतर स्टूल बरोबर तुमचाही पाय तुटला असता. आता इथं घटना एकच आहे, पण दृष्टिकोन मात्र वेगळे आहेत. विचारांची दिशा बदलली की दुःख, अपयश जीवनात जिंकायला, आनंदानं शिकवायला, जगायला शिकवतं. म्हणून जीवन जगत असताना आपल्या आयुष्यात जे नको असतं ते आपण अगदी निग्रहाने टाळत असतो. तेच पुन्हा पुन्हा आपल्या पुढं येतच असं होतं का? नाही. कारण जे आपल्याला नको असतं तिकडं आपण नको तितकं महत्त्व देतो. जो आपल्याला नको असतं त्या गोष्टींचा विरोध, प्रतिकार करण्यात, त्या गोष्टींचा तिरस्कार करताना चिडचिड करत आपण आपली शक्ती वाया घालवतो आणि हवं ते मिळण्याकडे लक्ष द्यायला आपल्याकडे वेळ आणि शक्ती उरत नाही. ज्या गोष्टी आपल्याला आवडत नाहीत, नको वाटतात, त्यांच्याकडे जास्त लक्ष देऊ नये. हे असंच का, ते तसंच का असा विचार करण्यात, तक्रारी करण्यात दंग राहू नये. अंधाराची भीती वाटत असेल तर फक्त नको तो अंधार म्हणून चालणार नाही. नेहमीच अंधाराला घाबरण्यापेक्षा
अंधारात जाऊन काय होतं ते एकदा बघावं. भीती भय वाटलं तर सहन करावं आणि एकदाच त्या भयातून मोकळं व्हावं. नसलेल्या भूतांची भीती कायमसोबत बाळगण्यापेक्षा मनावरच्या भीतीचं भूत उतरवण्याचा प्रयत्न करावा. आयुष्यात काय मिळवायचं आणि काय सोडून द्यायचं हे ठरवता आलं की जगणं सोपं होतं. बोला बोला बाळूमामांच्या नावानं चांग भलं. झाडे लावा, झाडे जगवा, माती वाचवा, पाणी वाचवा, सेव्ह अर्थ. आणि मनात देवाबद्दल भाव असेल तर नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करून व्हिडिओला लाईक करा. धन्यवाद.